राम कृष्ण हरी. नामामुळं, नामस्मरणामुळं जगामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी हा फक्त नामस्मरणामुळं झाला एवढं पुरेसं आहे. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. पण नामस्मरण आणि भाव ह्या एकमेकावर आधारित अशा गोष्टी आहेत. आतून जर माणसाचा भाव चांगला असेल तर बाहेरून सुद्धा तो माणूस सतेजच दिसणार, निस्तेज दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्ञानावर आधारित आहेत. भावावर ज्ञान आहे आणि ज्ञानावर माणसाचं जीवन आहे. जमीन चांगली असेल तरच पीक चांगलं येतं. तसाच अंतरीचा भाव, भाव अंतरीचे हळवे जसे तूही फूल, आपण माहीत आहे आपल्याला. अंतरीचा भाव चांगला असेल तर जीवन फुलासारखं उमलतं, फुलासारखं. माऊली सांगतात नाम का श्रेष्ठ आहे. त्यावेळेला माऊलींनी एक उदाहरण दिलेलं आहे. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. म्हणजे ज्ञानोबारायांनी ब्रह्मदेवाला सुद्धा नाम स्मरण कसं करायला सांगितलेलं आहे किंवा कसं केलं ते सुद्धा पटवून दिलेलं आहे. ज्ञानोबारायांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, कारण माऊली हे सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळं ते सांगतात ते सगळं बरोबर, अपील करता येणार नाही. नामस्मरण म्हणजे नाम घेतल्याबरोबर आपण ज्या देवाचं नाव घेतो तो देव पहिल्यांदा आपल्या समोर प्रकट झाला पाहिजे, म्हणजे त्याची प्रतिमा. आणि त्यानंतर हळूहळू ती प्रतिमा म्हणजे नामस्मरणाचं शेवटचं अक्षर होईपर्यंत ती प्रतिमा ठळकपणे आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या अंतरात्म्यामध्ये जिथं प्रचंड शक्ती असते त्या शक्तीशी ती प्रतिमा एकरूप झाली पाहिजे. त्याला म्हणायचं परमेश्वर भेटला. जो बाहेर आहे तो आतही दिसला पाहिजे. माऊलींचं ज्ञान किती अफलातून आहे हे या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं. फक्त 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली माऊलींनी. त्यावेळेला सिद्धांत एक त्यांनी दिलेला आहे, बाळपणीचं सर्वज्ञता. सगळं लहान असतानाच सगळं समजावून घेतलं, आपल्याला सांगितलं. पारधी कसा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात माऊली. तो काय काय शस्त्र बरोबर घेतो. ब्रह्मज्ञानी कसा आहे त्याचं वर्णन. घरात राहणारी स्त्री कशी आहे तिचं वर्णन. आपण सहज म्हणतो बघा, काही कोर्टात काम असलं आपलं तर म्हणतो कोर्टानं स्टे आणला, म्हणजे कोर्टातून स्टे आणला मी. पण हे आमच्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी याला एक वाक्य वापरलेलं आहे. कुंटवी व्यवहार राजज्ञ जेवी, म्हणजे राजाकडं तेवढी ताकद आहे हे काही म्हणजे स्टे आणण्याची किंवा ती आज्ञा लगेच तात्काळ थांबवण्याची. काय सांगावं माऊलींच्याबद्दल. माऊली म्हणतात झोपलेल्या वाणीला जाग करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. आणि जोपर्यंत तुमची वाणी जागृत होत नाही तोपर्यंत तुमचं जीवन आळणी आणि निरर्थक आहे. आणि हे शक्तिपतन यामुळंच सिद्ध होऊ शकतं. माऊली म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ तपस्वी हे शंकर महादेव. आणि त्यांचा मंत्र आपल्याला माहीत आहे, हरिपाठामध्ये हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणजे नाम तपामध्ये परावर्तित झालंच पाहिजे. म्हणून एक मंत्र दिलेला आहे, हरी ओम.
बघा, वास्तुशांती असेल, लग्नविधी, कुठल्याही कार्यक्रमामध्ये हरी ओम म्हटल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. एवढी ताकद नामामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एवढं हे नाम असं श्रेष्ठ आहे. मग माऊली सांगतात की एवढं सगळं आम्ही करतो तरीसुद्धा आम्हाला देव प्राप्ती का होत नाही, किंवा आमच्या मनासारख्या काही गोष्टी का घडत नाही. तर त्याचं कारण आपला जो भाव आहे, हा भाव आपल्या भक्तीशी प्रकट होत नाही. भक्ती भावातून उमटत नाही, किंवा भाव प्रकट करायला आपण कमी पडतो. भक्ती ही भावाची भुकेलेली आहे. ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये आपण बघतो, बॉडीचा पूर्ण अभ्यास सांगितलेला असतो, मेंदू, शरीर, हात, पाय, जे काय असेल ते. पण त्याच्यामध्ये भाव ह्या शब्दावरती अभ्यास केलेला नाही, किंवा भाव विज्ञान अजूनही कमी पडतं. आणि मग माऊली सांगतात, माशी पाक पाकडी तवे सरे. एका सेकंदामध्ये एक माशी 10 वेळा पंख फडफड फडफड करते. जग पैशानं विकत घेता येतं, पण एक सेकंद माणसाला विकत घेता येत नाही. म्हणून ध्येयवादी लोक हे नेहमी कुठला तरी भाव मनात जागृत ठेवतात आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात आपल्या कर्मानं, आणि यशस्वी होतात जीवनामध्ये. माणूस कितीही फॅशनेबल असू द्या, त्यांनी कुठली कपडे घालायची, अगदी चप्पल मॅचिंग घालू द्या, पण देहाला मर्यादा आहेत. म्हणून शेवटी माऊली म्हणतात, परिमळ निघलिया पवना पाठी. परिमळ म्हणजे तारुण्य. परिमळ जाऊ नये असं फुलाला नेहमी वाटतं. परिमळ म्हणजे सुकलेलं फूल. त्या सुकलेल्या फुलाकडं आपण बघितलं की आपल्याला खूप वाईट वाटतं, कारण तारुण्य कधी निघून गेलं हे माणसाला कळत नाही. आणि तारुण्याचं सांगायचं कारण एक, की तारुण्यामध्ये जी भक्ती केलेली जाते तीच भक्ती ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. तीच भक्ती देव ग्राह्य धरतो, किंवा तिचीच